हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया ऑर्डर 43 रीड विथ सेक्शन 104 ऑफ CPC. ऑर्डर 43 म्हणजेच काय? अपील फ्रॉम्स ऑर्डर. म्हणजे अशा कुठल्या ऑर्डर्स आहेत की त्याच्या अगेन्स्ट अपील फाईल केले जाते. ऑर्डर म्हणजे काय? डिक्री नाही. ऑर्डर म्हणजेच काय? तर इट इज अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ एनी डिसिजन ऑफ अ सिव्हिल कोर्ट. मग आता आपण बघूया की अशा कुठल्या ऑर्डर आहेत की त्यांच्या अगेन्स्ट अपील फाईल केले जाते. सेक्शन 104 सुद्धा अशा ऑर्डर्स सांगितलेल्या आहेत की त्याच्या अगेन्स्ट सुद्धा अपील फाईल केले जाते. त्यामध्ये सेक्शन 35A म्हणजे कॉम्पेन्सेटरी कॉस्ट, 92, 91, 95, ऑर्डर 43 सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे. तर आपण बघूया पहिल्यांदा ऑर्डर 43. ऑर्डर 43 रूल 1A. ऑर्डर 43 रूल 1A मध्ये काय सांगितलेलं आहे की ऑर्डर 7 रूल 10. ऑर्डर 7 रूल 10 अंडर ज्या ऑर्डर होतात त्या अगेन्स्ट सुद्धा अपील फाईल केले जाते. तर ऑर्डर 7 रूल 10 काय आहे? तर ऑर्डर 7 रूल 10 म्हणजेच काय? रिटर्न ऑफ प्लेन. मग प्लेन कधी रिटर्न केलं जातं? ज्यावेळी प्रॉपर ज्युरिडिक्शन नसेल त्यावेळी ते कोर्ट दुसऱ्या कोर्टामध्ये म्हणजे ज्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे त्या कोर्टात दाखल करण्यात यावे अशी ऑर्डर ज्यावेळी करतं. म्हणजे प्लेन रिटर्नची ऑर्डर ज्यावेळी होते त्या प्लेन रिटर्नच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट सुद्धा अपील फाईल केले जाते. ऑर्डर 43 रूल 1C. ऑर्डर 43 रूल 1C काय सांगते की ऑर्डर 9 रूल 9 अगेन्स्ट ज्या ऑर्डर होतात त्याच्या अगेन्स्ट सुद्धा अपील फाईल करता येते. ऑर्डर 9 रूल 9 काय आहे? तर ऑर्डर 9 रूल 9 रिजेक्टिंग अन ॲप्लिकेशन टू सेट असाइड द डिसमिसल ऑफ अ सूट. म्हणजे जर माझा सूट डिसमिस झालेला आहे तरी पण मी त्या डिसमिसल ऑर्डरच्या अगेन्स्ट मी एक ॲप्लिकेशन फाईल करते आणि ते ॲप्लिकेशन जर कोर्टाला मान्य नसेल तर कोर्ट काय करतं? ते ॲप्लिकेशन रिजेक्ट करते. मग जर कोर्टाने माझं ॲप्लिकेशन रिजेक्ट केले तर त्याच्या अगेन्स्ट सुद्धा मी अपील फाईल करू शकते आणि जर माझं ॲप्लिकेशन अलाउ झाले तर समोरची पार्टी सुद्धा त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील फाईल करू शकते. त्यानंतर आहे ऑर्डर 43 रूल 1D अँड ऑर्डर अंडर रूल 13 ऑफ ऑर्डर 9. ऑर्डर 9 रूल 13 काय की रिजेक्टिंग अन ॲप्लिकेशन फॉर अन ऑर्डर टू सेट असाइड अ डिक्री पास एक्सपार्टी. म्हणजेच एक्सपार्टी डिक्री झाली असेल म्हणजेच एकतर्फी निकाल झालेला आहे, डिफेंडंटच्या अब्सेन्समध्ये डिक्री पास झालेली आहे, म्हणजे प्लेंटिफ अपेअर होतो आणि डिफेंडंटला सर्व्हिस होऊनही डिफेंडंट कोर्टात हजर राहत नाही. मग अशा वेळी कोर्ट काय करते? तर डिफेंडंटच्या अब्सेन्समध्ये एक्सपार्टी डिक्री पास करते. मग ही ऑर्डर सेट असाइड करण्यासाठी डिफेंडंट एक ॲप्लिकेशन करतो आणि ते ॲप्लिकेशन जर रिजेक्ट झालं तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट सुद्धा डिफेंडंट अपील फाईल करू शकतो आणि जर ते ॲप्लिकेशन अलाउ झालं तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट सुद्धा प्लेंटिफ अपील फाईल करू शकतो. त्यानंतर आहे ऑर्डर 43 रूल 1A अँड ऑर्डर अंडर रूल 21 ऑफ ऑर्डर 11. ऑर्डर 11 रूल 21 म्हणजेच कोर्ट जेव्हा इंट्रॉगेटरीज किंवा इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंटची ऑर्डर करते आणि जर एखादी पार्टी कोर्टाची ऑर्डर कंप्लाय करत नाही, फेल्स टू कंप्लाय द ऑर्डर ऑफ द कोर्ट, तर मग अशा वेळी कोर्ट काय करते? मग समजा जर ती पार्टी प्लेंटिफ असेल आणि प्लेंटिफने कोर्टाची ऑर्डर फॉलो केली नाही तर मग कोर्ट काय करतं? सूट डिसमिस करतो आणि जर डिफेंडंट असेल तर डिफेंडंटचा डिफेन्स असतो तो स्ट्रकआउट केला जातो ॲज इफ ही हॅड नॉट डिफेंडेड. मग या ऑर्डरच्या अगेन्स्ट सुद्धा अपील फाईल केली जाते. त्यानंतर आहे ऑर्डर 43 रूल 1I अँड ऑर्डर अंडर रूल 34 ऑफ ऑर्डर 21 ऑन अन ऑब्जेक्शन टू द ड्राफ्ट ऑफ अ डॉक्युमेंट ऑर ऑफ अन एन्डॉर्समेंट. म्हणजेच मी आहे आणि बिल्डर आहे. मी बिल्डरकडून एक घर घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी बिल्डरला 10 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे. मी पेमेंट केलेलं आहे. त्याने सुद्धा ॲग्रीमेंट ऑर कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं आहे. समजा त्याने जर ॲग्रीमेंट बनवलं नाही तर मी काय करणार? ऑर्डर 21 रूल 34 अंडर कोर्टाला रिक्वेस्ट करणार की सर यांनी माझ्याकडून तर पैसे घेतलेत परंतु जे डॉक्युमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट करत नाही आहेत. मग कोर्ट काय करणार? कोर्ट मला एक ड्राफ्ट बनवायला सांगणार. पण कोर्टाला दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकायचं आहे आणि त्या ड्राफ्टची नोटीस कोर्ट जजमेंट डेटरला देणार आणि दोघांचंही म्हणणे ऐकणार. मग नंतर कोर्ट डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट करण्याची ऑर्डर करणार आणि या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाते. किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सची डिक्री असते ती एक्झिक्युशनला टाकलेली असते आणि त्यामध्ये प्लेंटिफला सेल डीडचा एक ड्राफ्ट दाखल करायचा असतो आणि त्या ड्राफ्टवर सुद्धा डिफेंडंट ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि त्या ऑब्जेक्शनवर कोर्ट ऑर्डर पास करते
आणि या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल करता येते. त्यानंतर ऑर्डर 43 रूल 1J अँड ऑर्डर अंडर रूल 72 अँड 92 ऑफ ऑर्डर 21 सेटिंग असाइड और रिफ्युजिंग टू सेट असाइड अ सेल. हे कोर्ट ऑप्शन सेलच्या संदर्भात आहे. म्हणजे जर कोर्टाने एखादी प्रॉपर्टी विकण्याची ऑर्डर केली असेल तर ते सेल सेट असाइड करण्यासाठी जजमेंट डेटर काय करतो, एक ॲप्लिकेशन करतो आणि ते ॲप्लिकेशन सेट असाइड झाले तर त्याच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाते. ऑर्डर 43 रूल 1JA अँड ऑर्डर रिजेक्टिंग अन ॲप्लिकेशन मेड अंडर सब रूल 1 ऑफ रूल 106 ऑफ ऑर्डर 21 म्हणजे सेटिंग असाइड ऑर्डर पास एक्सपायर्टी, म्हणजे एक्सपायर्टी डिक्रीची जी ऑर्डर आहे ती सेट असाइड करण्यासाठी. पण अंडर ऑर्डर 21 रूल 106 द ॲप्लिकंट अगेन्स्ट whom an order is made or the opposite party against whom an order is past expiry may apply to the court to set aside the order. आणि जर ते ॲप्लिकेशन सेट असायचं रिजेक्ट झालं तर त्याच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाऊ शकते. त्यानंतर आहे ऑर्डर 43 रूल 1K अँड ऑर्डर अंडर रूल 9 ऑफ ऑर्डर 22 रिफ्युजिंग टू सेट असाइड द अबेटमेंट और डिसमिसल ऑफ सूट. सूट इज अबेटेड. सूट कधी अबेट होतो, जेव्हा प्लेंटिफ किंवा डिफेंडंट, प्लेंटिफचे किंवा डिफेंडंटचे वारस हे रेकॉर्डवर आणलेच नाही, प्लेंटिफने वारस रेकॉर्डवर आणलेच नाही आणि डिफेंडंटचे सुद्धा वारस रेकॉर्डवर आणलेले नाही आहे. मग अशा वेळी काय होतं, तर दावा ॲबेट होतो आणि हे ॲबेटमेंट सेट असाइड करण्यासाठी एक ॲप्लिकेशन केले जाते आणि जर ते ॲप्लिकेशन कोर्टाने रिफ्यूज केलं तर सूट काय होतं, डिसमिस होतो आणि मग याच्या अगेन्स्टसुद्धा, या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाऊ शकते. त्यानंतर आहे एल अँड ऑर्डर अंडर रूल 10 ऑफ ऑर्डर 22 गिविंग और रिफ्युजिंग टू गिव्ह लिव्ह. म्हणजेच ऑर्डर 22 रूल 10 प्रमाणे कोर्टाची परमिशन लागते. कशासाठी, तर वारस रेकॉर्डवर आणण्यासाठी. ती परमिशन जर कोर्टाने रिफ्यूज केली, मान्य केली नाही तर त्या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाऊ शकते. त्यानंतर बघूया एन ऑर्डर अंडर रूल 2 ऑफ ऑर्डर 25 रिजेक्टिंग अन ॲप्लिकेशन फॉर अन ऑर्डर टू सेट असाइड द डिसमिसल ऑफ अ सूट. म्हणजे हे कसं असतं, कॉस्ट सिक्युरिटी बाबतीत आहे. म्हणजे वादीने दावा दाखल केलेला असतो तेव्हा कोर्ट काय म्हणतं की म्हणजे कधी की कोर्टात आधी तुमचा दावा सक्सेस होण्याआधी एक सिक्युरिटी जमा करा आणि अशी सिक्युरिटी जर जमा झाली नाही, अशी सिक्युरिटी जर प्लेंटिफने नाही दिली तर दावा काय होतो, डिसमिस होतो. मग हा दावा रिस्टोर करण्यासाठी प्लेंटिफ एक ॲप्लिकेशन करतं आणि मग ज्यावेळी प्लेंटिफ हे ॲप्लिकेशन करतो टू सेट असाइड द डिसमिसल ऑर्डर, की तो सांगतो की सर मी सिक्युरिटी देणारच होतो पण त्या दिवशी माझं ॲक्सिडेंट झालं त्यामुळे किंवा अन्य काही कारण, या कारणामुळे मी कोर्टात सिक्युरिटी फाईल करू शकलो नाही. मग कोर्ट काय करतं की कोर्टाला जर मान्य असेल तर कोर्ट ते ॲप्लिकेशन ॲक्सेप्टही करतं किंवा रिजेक्टही करतं. मग जर ते ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं तर मग प्लेंटिफ अपील या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील फाईल करू शकतो आणि अलाउ झालं तर अदर पार्टी त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील फाईल करू शकतो. त्यानंतर बघूया NA अँड ऑर्डर अंडर रूल 5 और रूल 7 ऑफ ऑर्डर 33 रिजेक्टिंग अन ॲप्लिकेशन फॉर परमिशन टू सू ॲज अन इंडायजंट पर्सन. आता असा विचार करा की माझ्याकडे एक घर आहे आणि त्याची किंमत आहे 5 कोटी आणि माझं हे घर माझ्या काकांनी बेकायदेशीरपणे माझ्याकडनं हिसकावून घेतलेलं आहे, त्या घरावर कब्जा केलेला आहे आणि मला घरातनं बेदखल केलेलं आहे आणि या घराशिवाय माझ्याकडे दुसरं काहीही साधन नाही आहे आणि माझं उत्पन्नाचं साधनसुद्धा खूप कमी आहे आणि मी काकांवर दावा फाईल केलेला आहे. मग मी ज्यावेळी काकांवर दावा फाईल करते त्यावेळी कोर्ट मला काय म्हणणार की तुमची प्रॉपर्टी तर 5 कोटीची आहे, मग त्यावर तुम्ही स्टॅम्प भरा. पण मी काय म्हणणार की माझ्याकडे या प्रॉपर्टीशिवाय काहीच नाही आहे आणि माझा दुसरा कुठलाही सोर्स नाही आहे आणि माझं उत्पन्न इतकं कमी आहे की मी कोर्टाची फीसुद्धा भरू शकत नाही. त्यामुळे मला आता इंडायजंट म्हणून दाखल करण्यात यावं आणि जेव्हा डिक्री पास होईल त्यावेळी मी कोर्ट फी भरेन. मग त्यासाठी मला कोर्टात एक अर्ज करावा लागणार, माझं इन्कम काय ते सगळं मला जाहीर करावं लागणार आणि अशा प्रकारे मी ऑर्डर 33 प्रमाणे अंडर ऑर्डर 33 मी दावा फाईल करणार आणि जर माझा हा अर्ज जर अलाउ झाला तर मी दावा फाईल करणार आणि रिजेक्ट झाला तर मी त्या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल करू शकते. त्यानंतर बघूया P
ऑर्डर्स इन इंटरप्लीडर सूट अंडर रूल 3, 4, 6 ऑफ ऑर्डर 35. ऑर्डर 35 इंटरप्लीडर सूटमध्ये होणाऱ्या ऑर्डर्ससुद्धा अपिलेबल आहेत, त्यासुद्धा चॅलेंज करू शकतात. इंटरप्लीडर सूट म्हणजे काय, तर एकाच प्रॉपर्टीवर ज्यावेळी दोघं जण हक्क दाखवतात ती प्रॉपर्टी नक्की कोणाची आहे ह्यासाठी प्लेंटिफ हा दावा फाईल करतो. किंवा मी भाडं द्यायला तयार आहे, परंतु दोन भावांमध्ये त्या एकाच जागेवरून भांडण चालू आहे की हा म्हणतो मला दे, तो म्हणतो मला दे. मग अशा वेळी भाडं नक्की कोणाला द्यायला पाहिजे यासाठी सुद्धा मी इंटरप्लीडर सूट फाईल करू शकते. आणि या इंटरप्लीडर सूटमध्ये होणाऱ्या या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाऊ शकते. त्यानंतर आहे क्यू, अँड ऑर्डर अंडर रूल 2, रूल 3, 6 ऑफ ऑर्डर 38 म्हणजे अरेस्ट बिफोर जजमेंट, अटॅचमेंट बिफोर जजमेंट यामध्ये होणाऱ्या ऑर्डरसुद्धा अपिलेबल आहेत. त्यानंतर आर, अँड ऑर्डर अंडर रूल 1, 2, 2A, 4, 10 ऑफ ऑर्डर 39 म्हणजेच इंजंक्शनच्या ऑर्डरच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल होऊ शकते. त्यानंतर आहे एस, अँड ऑर्डर अंडर रूल 1, रूल 4 ऑफ ऑर्डर 40, रूल 1 and 4 म्हणजेच कोर्ट रिसिव्हरच्या ऑर्डरसुद्धा अपिलेबल आहेत. त्यानंतर टी, ऑर्डर 41, रूल 19, रूल 21 म्हणजे एखादं अपील जर डिसमिस झालेलं असेल, डिसमिस इन डिफॉल्ट असेल आणि ते रिस्टोरेशनसाठी जर ॲप्लिकेशन केलं असेल आणि ते ॲप्लिकेशन रिफ्यूज केले तर त्याच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाऊ शकते. पण हे अपील कुठे फाईल केले जाईल तर हायकोर्टमध्ये. त्यानंतर टी, ऑर्डर 41, रूल 19, रूल 21 म्हणजे एखादे अपील डिसमिस इन डिफॉल्ट असेल आणि ते रिस्टोरेशनसाठी जर ॲप्लिकेशन केले आणि ते रिफ्यूज केले तर त्याच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल करता येते. पण हे अपील कुठे फाईल केले जाईल तर हायकोर्टमध्ये. त्यानंतर यू, अँड ऑर्डर अंडर रूल 23, 23A ऑफ ऑर्डर 41 रिमाइंडिंग अ केस वेअर अन अपील वूड लाय फ्रॉम द डिक्री ऑफ द ॲपिलेट कोर्ट म्हणजेच रिमांडची जर ऑर्डर केली असेल तर त्याच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल करता येते, ते सुद्धा हायकोर्टात. त्यानंतर आहे डब्ल्यू, अँड ऑर्डर अंडर रूल 4 ऑफ ऑर्डर 47 ग्रँटिंग अन ॲप्लिकेशन फॉर रिव्ह्यूच्या अगेन्स्टसुद्धा अपील फाईल केले जाऊ शकते. तर ऑर्डर 43मध्ये या अशा ऑर्डर्स दिलेत की त्यांच्या अगेन्स्ट अपील फाईल केले जाऊ शकते. तर फ्रेंड्स, धन्यवाद.